पातळीवरती तरी आपला आवाज गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा. या ठिकाणी जमलेला आपण सर्वच तमाम मराठा बांधव, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊ, सरदार गोदाजीराजे जगताप, सगळ्या माझ्या जे या सगळ्या आपले तमाम मानव आहेत त्या सगळ्यांना पहिल्यांदा या ठिकाणी वंदन करतो. खरं तर बांधवांनो, काही वेळ मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी घेणार आहे. जे काही झालं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्तानं त्या सगळ्या विषयावरती आपल्या सर्वांशी सुसंवाद साधण्यासाठी आज क्रांती दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जे काही स्त्री आंदोलन महाराष्ट्रामध्ये चाललंय, प्रचंड यशस्वी आपलं आंदोलन होताना पाहायला मिळतंय. ती दिनासोबतच मराठा क्रांती दिवस म्हणून सुद्धा हे कॅलेंडर मध्ये उल्लेख होणार आहे. आणि या सर्वांच्या खरं तर आजूबाजूला आपण सर्वजण बांधवांना उभे आहात. तुम्हाला सर्वांना आजूबाजूला उभे असणाऱ्या बांधवांना विनंती आहे, सर्वांनी समोर येऊन बसा. ही जागा आपल्यासाठी आहे. खरं तर मराठा आरक्षणाचा इतिहास घडणार आहे आणि आरक्षणाच्या लढ्यात नुसतं बाजूला उभं राहून या आरक्षणाच्या लढ्याचं साक्षीदार व्हायचं नाही, तर इथं समोर येऊन बसून या आरक्षणाच्या लढ्याचं आपल्या सर्वांना शिल्पकार व्हायचंय. सगळ्यांना विनंती करतो, आजूबाजूला असणाऱ्या मराठ्यांना सर्वांनी समोर या आणि इथं खाली येऊन बसा. खरं तर आपल्या आरक्षणाचं झालं काय, 1902 साल छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी मराठा समाजाला कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षण दिलं. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिली. आपल्याला आज अपप्रचार काय केला जातो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना मराठा समाज विरोध करतोय, तर असं अजिबात नाही. 2009 साली आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीला शिवनेरीवरती गेले. अशोक चव्हाण जातीनं मराठा आहेत. अशोक चव्हाणांचं हेलिकॉप्टर सुद्धा या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी फोडून दाखवलं. म्हणजे काय फक्त फडणवीसांची जात ब्राह्मण आहे म्हणून त्यांना विरोध नाही. दुसरा मुद्दा आम्हाला सांगितला जातो की मराठ्यांना म्हणे जातीवरती नाही आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे. 1991 साली भारताचे प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंह राव या नरसिंह रावांनी 1991 साली एक विधेयक मंजूर करून घेतलं की आर्थिक निकषावरती आरक्षण द्यायचं. मात्र त्यानंतर लगेचच एका वर्षामध्ये 1992 साली सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठानं आर्थिक निकषावरचं आरक्षण धुडकावून लावलं. आणि सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश ज्यावेळेस एखादा निर्णय देतो तो या देशामध्ये कायदा असतो. या देशामध्ये आर्थिक निकषावरती कुणालाच आरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळे मराठ्यांना हे सामाजिक दृष्ट्या मागासलेलं आहे म्हणूनच आरक्षण. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं, आरक्षण 3 मुद्द्यांना 3 टप्प्यांवरती दिलं होतं. एक शैक्षणिक आरक्षण, दुसरं नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि तिसरं हे राजकीय दृष्ट्या आरक्षण. आणि हे 3ही आरक्षण बाबासाहेबांनी ज्यावेळेस दिलं त्यावेळेस त्यांनी नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण हे कायमस्वरूपी ठेवलेलं आहे. फक्त आणि फक्त राजकीय आरक्षण हे फक्त 10 वर्षासाठी ठेवलं होतं. आणि त्याच्या पुढे बाबासाहेबांनी लिहिलं होतं की आरक्षण आपल्याला भविष्यात पुढे वाढवायला लागेल म्हणून दर 10-10 वर्षांनी आपल्या देशामध्ये हे राजकीय आरक्षण जे काय आहे हे वाढवलं जातं. 2020 ला हे राजकीय आरक्षण संपतंय, परत ते वाढवलं जाणार आहे. म्हणजे हा एक अपप्रचार आम्ही समजावून घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, आम्हाला सांगितलं जातं की आपल्या देशामध्ये 50% आरक्षण देण्यात येतं, 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. अहो फार लांबची गोष्ट नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण आहे, कर्नाटकामध्ये 70% आरक्षण आहे, तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसीचा जो प्रवर्ग आहे त्याला अनुसरून ओबीसी बी करून मराठ्यांचा त्यात समावेश केला पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. दुर्दैवानं या महाराष्ट्रात आरक्षण द्यायची मानसिकता नाही. खरं तर आपले मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेला पंढरपूरला गेले आणि विठ्ठलाची महापूजा मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांना करून दिली नाही. अहो मराठात काय आमच्या विठ्ठलाच्याही मनात आलं असावं, रयतेला फसवणाऱ्या मुख्यमंत्र्याला माझी पूजा करण्याचा अधिकार नाही. विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान हा रयतेच्या सेवकाचा असतो, रयतेला फसवणाऱ्यांना नाही. हे महाराष्ट्रामध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, ज्या काकासाहेब शिंदेनी सगळ्यात पहिल्यांदा आता बलिदान दिलं त्यांचा महाराष्ट्रातला पहिला पुतळा आज गेवराई तालुक्यामध्ये त्या ठिकाणी उभारलाय. तर आपल्याला आत्महत्या करायची नाही. आमच्या राजाने आम्हाला सांगितलंय. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघतो. मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही सगळ्या शाळा शिवाजी महाराजांवरती चालून आल्या, पण शिवाजी महाराजांनी आत्महत्येसारखा विचार शिवाजी महाराजांच्या मनात सुद्धा आला नाही. युद्धात लढून मरण्यापेक्षा जिवंतपणे जगून राज्य वाढवणं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं वैशिष्ट्य होतं.
मराठा जेवढा ज्वलनशील आहे ना तेवढाच मराठा सहनशील सुद्धा आहे. हे मराठ्यांनी आज महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे बांधवांनो, आता इथं सगळेच पक्ष महाराष्ट्रातले म्हणतात की आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, मराठ्यांना आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे. मग मराठा आरक्षणाला विरोध तरी नेमका कोण करताय हे बांधवांना आपण सर्वांनी छुप्या पद्धतीनं जे काही चाललंय ना हे समजून घेणं आपल्या सर्वांचं काम आहे. आज मोठ्या संख्येनं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आज आरक्षणाची जो काही चाललंय ना महाराष्ट्रामध्ये, कोपर्डीतल्या लेखीपासून महाराष्ट्र एक झाला आणि एक आपण सर्वजण एक आहोत हे दाखवून द्यायचं आहे. साधं सोपं उदाहरण बघा, तुमच्या 2 हातामध्ये तुम्ही 2 दगडी घ्या, एक दगड एकटा येणारा कुत्र्याला फेकून मारा, कुत्र पळून जाईल. दुसरा तुमच्या हातातला दगड मधमाशांचा समूह असतो ना, मधमाशांच्या समूहावर फेका, मधमाशा पळून जाणार नाही, मधमाशा तुमच्यावरती हल्ला करतील. आम्हाला आमच्या समाजाची एकी कशासाठी ठेवायची आहे तर याच्यासाठी ठेवायची आहे. आणि आज काय फक्त आपण एक झालो अशातला भाग नाही. याच्यानंतर जर आपल्याला काय करायचं असेल ना, अनेक खोट्या नाट्या अॅट्रॉसिटीच्या केसेस आपल्या मराठा बांधवांवरती पुरंदरमध्ये त्या ठिकाणी टाकल्या गेल्या. याच्यानंतर पुरंदरमध्ये कोणत्याही मराठा समाजातील बांधवावरती अन्याय झाला तर सगळ्यात पहिल्यांदा मराठा समाज याच ताकदीनं पुन्हा एकदा एक आला पाहिजे. हे सुद्धा या सगळ्यांची बांधवांना भूमिका आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण समजावून घेणं गरजेचं आहे. काल परवा त्या नंदुरबारला खासदार हिनाताई गावित यांच्या गाडीवरती मराठा तरुण चढले म्हणून त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचे कायदे किंवा आदिवासी ते बरेच त्यांच्यावरती गुन्हे नोंदवावेत अशी मागणी झाली. खरं तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला महिलांचा आदर करायला शिकवलाय. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, आणि त्या हिनाताई गावितांबद्दल जर काय चुकीचं झालं असेल तर आमच्या तिथल्या मराठा समाजानं त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण आता हिनाताई गावितांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, आपला पुणे मुंबई महामार्ग आहे, या पुणे मुंबई महामार्गावरती एक प्रबळगड नावाचा किल्ला दिसतो रस्त्याने जाताना. या प्रबळगडवरती किल्लादार होता राजपूत केशर सिंग, आणि हा केशर सिंग त्या किल्ल्यावरती राजपूत शाहिस्ते खान नावाचा आजगर आपल्या पुण्याच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांनी ठरवलं आता प्रबळगड जिंकायचा. शिवाजी महाराजांनी त्या केशर सिंहाला सांगितलं की आम्हाला प्रबळगड द्या. केशर सिंग ऐकायला तयार नाही. शिवाजी महाराजांनी लढाई केली, केशर सिंग पराभूत झाला, प्रबळगड मराठ्यांनी जिंकला आणि शिवाजी महाराजांना मराठ्यांनी किल्ला जिंकला हे कळाले. शिवाजी महाराज किल्ल्यावरती गेले आणि त्यावेळेस त्या किल्ल्यावरती त्या पद्मावती पिक्चर मध्ये झोर जसं टाकलं तसं राजपूतांच्या सगळ्या बायका त्या प्रबळगडावरती जोहर करायच्या तयारीत होते. शिवाजी महाराज त्या केशर सिंगाची आई आणि त्याच्या बायकोच्या जवळ गेले आणि त्यांना विचारलं तुम्ही असं का करताय. त्यावेळेस त्या केशर सिंगाच्या आईने सांगितलं आता तुम्ही येताल आमच्या आया बहिणींच्यावर लुटताल, आमच्या आया बहिणींची छेड करताल, आमचा विनयभंग करताल आणि म्हणून आम्ही जोहर करतोय आणि आमच्या प्राणांचं बलिदान देतोय. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्या सगळ्या महिलांना समजावून सांगितलं अत्याचार करणारे मोगल असतील, अत्याचार करणारे मराठे नाहीत. तुमचा सन्मानानं त्या सगळ्या महिलांना साडी चोळी देऊन सन्मानानं त्या राजपूतांना राजस्थानमध्ये पाठवून दिलं. त्यावेळेस त्या प्रत्येक महिलेची अवस्था झाली असेल. केशर सिंगाची आई म्हणायला लागली आजपर्यंत अत्याचार करणारे मोगल आम्ही पाहिले, आजपर्यंत लहान लहान पोरींची छेड करणारे मोगल आम्ही पाहिले, आजपर्यंत या देशातल्या आया बहिणींचा विनयभंग करणारे मोगल पाहिले, मात्र या राज्यातल्या या देशातल्या प्रत्येक महिलेकडे आईच्या नजरेनं पाहणारे मराठे मात्र आम्ही पहिल्यांदाच पाहिले. सांगायचं कारण काय, त्या हिनाताई गावितांना महाराष्ट्राने सांगितलं पाहिजे अहो हिनाताई आमची पोरं तुमच्याकडे चर्चेला आली, आमची पोरं आंदोलन करत होती, तुम्ही रस्त्याच्या बाजूने गेला, आमच्या पोरांकडे पाहायला सुद्धा तुम्हाला वेळ मिळाला नाही, आमची पोरं तुमच्याकडे चर्चेला आली, तुम्ही निघून जायला लागला. अहो महिलांचा सन्मान आम्ही सुद्धा करतो, आमच्या बाबादादांनी ते आम्हाला शिकवलंय, हे आता महाराष्ट्राला सांगायची गरज बांधवांनी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट आहे, एक तुमचा फार वेळ घेतोय मला माहिती आहे, पण एक छोटंसं उदाहरण सांगतो. येसाजी कंकांचा मराठा म्हणजे काय असतो. ज्यावेळेस सडपाता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येसाजी कंक कुतुबशहाच्या भेटीला गेले, कुतुबशहाचा हत्ती आणि आमचा सडपाता बांध्याचा येसाजी कंक दोघांची समोरासमोर लढाई होते. लढाई 2 ते 2.5 तास चालते. 2 ते 2.5 तास आमचा येसाजी हत्तीच्या पाठीमागे होता. आमचा येसाजी हत्तीच्या पाठीवरती वार करत नाही. 2 ते 2.5 तासानंतर आमचा येसाजी हत्तीच्या समोर येतो, हत्तीच्या छतडावरती वार करतो, हत्तीच्या सोंडेवरती वार करतो. कुतुबशहाचा हत्ती पराभूत होतो आणि मग जिंकलेल्या येसाजी कंकांना कुतुबशहा जवळ घेतो आणि तो कुतुबशहा आमच्या येसाजी कंकांना विचारतो अरे येसाजी तू माझ्या पिसाळलेल्या हत्तीला हरवलं, याबद्दल मला सुद्धा अभिमान वाटतो येसाजी. अरे येसाजी तू माझ्या हत्तीला हरवलं, याबद्दल मला तुझा अभिमान वाटतो येसाजी. पण येसाजी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे की
अरे यसाजी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे की रे. अरे यसाजी तू 2 ते 2.5 तास हत्तीच्या पाठीमागे होता. तू मनात आणलं असतं ना तर हत्तीच्या पाठीवरती वार करून तू हत्तीला कधीच संपवलं असतं. पण तू तसं केलं नाहीस. तू 2 तास वाट पाहिली. 2 तासानंतर हत्तीच्या समोर आला. हत्तीच्या छाताडावरती वार केला. हत्तीच्या सोंडेवरती वार केला आणि मग हत्तीला संपवलं. याचं कारण काय? त्यावेळेस आमचा सडबात वांद्याचा यसाजी गणक त्या कुतुबशहाला सांगतो, शहनशाह कुतुबशाह आमच्या शिवाजी महाराजांनी नुसतं आम्हाला मातीमध्ये लढायला नाही शिकवलं. शहनशाह कुतुबशाह आमच्या शिवाजी महाराजांनी नुसतं आम्हाला मातीमध्ये झुंजायला नाही शिकवलं, तर आमच्या राजाने सगळ्यात मोठा नियम आम्हाला सांगितलाय. आमच्या राजाने आम्हाला सांगितलंय एक वेळ तलवारीवरती मरण आडवा आलं ना तरी चालेल. आमच्या जाणत्या राजानं सांगितलंय एक वेळ तलवारीवरती मरण आडवा आलं ना तरी चालेल. शत्रूच्या छाताडावरती वार करा, शत्रूच्या पाठीवरती नाही. कारण शत्रूच्या छाताडावरती वार करतात ना ते मराठे असतात. ही मराठ्याची व्याख्या आहे. खरं तर आमचं पोलीस बांधवांना आपण सर्वजण सहकार्य करतोय. आमच्या देशामध्ये झालंय कसं माहितीये का? त्या कोपर्डीला आमच्या लेखीवरती त्या हरामखोरांनी अत्याचार केला. त्या हरामखोरांवरती आरोपपत्र दाखल व्हायला 90 दिवसांचा काय लागला. आणि महाराष्ट्रात जरा कुठं काय झालंय की आमच्या मराठ्यांच्या पोरांवरती मात्र आता एका दिवसात आरोपपत्र दाखल होतं. आणि दुसरी गोष्ट आहे, आम्हाला महाराष्ट्रात बंद शांततेत का करायचं आहे? महाराष्ट्र काय फसवणुकांच्या घरचा नाही. महाराष्ट्र तुमच्या आमच्या बापदाद्यांनी रक्त सांडून निर्माण केलेला आहे. म्हणून आम्हाला महाराष्ट्राचं नुकसान करायचं नाही. आम्ही शांततेत बंद करतोय. हातामध्ये दगड घेऊन दगडफेक करणारा शिवरायांचा मावळा नाही. बॉस पेटवणारा शिवाजी महाराजांचा मावळा नाही. हिंसा करणारा शिवाजी महाराजांचा मावळा नाही. तर महाराष्ट्रामध्ये जे जे काही ठिय्या आंदोलन होत आहेत त्या ठिय्या आंदोलनामध्ये दिवसभर बसून शांततेच्या मार्गाने आंदोलनामध्ये सहभाग घेणारा तोच खरा शिवरायांचा मावळा आहे. हे बांधवांनो आपण सर्वजण या ठिकाणी लक्षात घेऊयात. शांततेच्या मार्गाने कायदा सुव्यवस्था राखत आपलं जे काही आंदोलन चाललंय बेमुद ठिय्या आंदोलन आपण या ठिकाणी करणार आहोत. हे आंदोलन आपल्याला असंच करत राहायचे. या महाराष्ट्रामध्ये खरं तर साधं सोपं एकच मराठ्यांना आरक्षणाचा प्रश्न किती महत्वाचा आहे. मंडप छोटासा आहे. या ठिकाणी निवडक लोक बसली आहेत. पाठीमागं पलीकडे माती लागतील कशाची पर्वा न करता आमचा तमाम मराठा रस्त्यावरती बसलाय. ही मला वाटतं मराठा समाजाची सगळ्यात मोठी ताकद आहे. आता ऊन येऊ वारा येऊ दिवसभरात ऊन येऊ पाऊस येऊ अजिबात घाबरायचं नाही, अजिबात डगमगायचं नाही. याच ताकदीनं आम्हा सगळ्यांना या ठिकाणी बसायचं आहे आणि मराठा आरक्षणाचा लढा आपल्याला बांधवांना जिंकायचा आहे. दुसरी गोष्ट आहे, या सरकारच्या मनात आणलं तर आरक्षण देणं खूप सोपी गोष्ट आहे. हे मी म्हणत नाही, मी एवढा हुशार पण नाही. आपले जे काही न्यायाधीश आहेत, जे काही वकील लोक आहेत, हे सगळे न्यायाधीश पी सावंत असतील, कोळसे पाटील असतील, या सगळ्यांचं असं मत आलंय की आरक्षण देणं ही खूप सोपी गोष्ट मराठा समाजाला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आपण इथं काय भीक मागायला आलेलो नाही. आरक्षण आपल्या हक्काचा आहे. तो आरक्षणाचा लढा लढण्यासाठी आपण सर्वच जण या ठिकाणी मोठ्या संख्येनं बाबांनो जमलेलो आहोत. ही एक आपण आशिक ठेवूया. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत आपण. आपल्याच मातीत छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. त्या छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा आपण सर्वच जण घेऊयात. शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊया आणि मराठा आरक्षणाचा लढा आता आपण सर्वांनी जिंकायचा आहे. कारण 58 मोर्चे महाराष्ट्रामध्ये काढले. कोण मोर्चाला गेलं? मी पत्रकार, मी नेता, मी पुढारी, मी व्यापारी, मी दुकानदार असलं काही नाही. मी शेतकरी काही नाही. मी फक्त आणि फक्त मराठा आहे. मराठा म्हणून प्रत्येक जण मोर्चाला गेला. उस्मानाबादचा ज्यावेळेस मराठा मोर्चा झाला त्यावेळेस सतीन साळुंखे नावाचा नवदाम्पत्य मनीषा टकपुरे नावाच्या मुलीबरोबर लग्न आहे. लग्न घटिका बाजूला ठेवून मराठा मोर्चात सहभागी झाला. आमच्या परभणीला डॉक्टर मोरे हॉस्पिटलच्या बाहेर बोर्ड लावतात की मी मराठा मोर्चाला चाललोय, माझं हॉस्पिटल बंद असेल म्हणून मोर्चामध्ये सहभागी झाले. आमच्या त्याच परभणीची आदिती देशमुख नावाची 4थीतली विद्यार्थिनी मुख्याध्यापकांना अर्ज करते, प्रति माननीय मुख्याध्यापक विषय शाळेला सुट्टी मिळण्याबाबत, कारण माझ्या समाजाचा हक्काचा लढा आहे, मी शाळेत येऊ शकत नाही म्हणून ती अर्ज करून माझ्या मराठा मोर्चात सहभागी झाली. आमचा बीडचा मंगेश काळे नावाचा आमचा तरुण चालता येत नव्हतं, व्हीलचेअर वरती मोर्चाला आला. आमच्या सांगलीतला मराठा मोर्चाला सागर काळे नावाचा पोरगा स्वतःची 4 व्हीलर विकतो आणि आलेल्या पैशातून 10 ते 15 गाड्या भाड्यानं करून सांगलीला मराठा बांधवांना घेऊन येतो. आमच्या कोल्हापूरच्या मोर्चामध्ये हिराबाई नावाची महिला, 102 वर्षाची महिला, जिला नीट चालता येत नव्हतं ना, ती वाकत वाकत मराठा मोर्चात सहभागी झाली. अरे हे या मुख्यमंत्र्यांनी पाहिलं पाहिजे. आणि मुख्यमंत्री काय म्हणतायत की आम्हाला मराठा समाजाच्या मागण्या नेमक्या काय आहेत
हेच अजून समजलं नाही. आज मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे, मुख्यमंत्री साहेब 58 मोर्चे आम्ही काढले, त्या 58 मोर्चामध्ये आम्ही आमच्या लग्नाच्या पत्रिका नाही वाटल्या आणि आमच्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. हे जे काय चाललंय ना बांधवांनो, आरक्षण तर आपल्याला मिळवायचंच आहे. 1 दिवस लागेल, 2 दिवस लागतील, 3 महिने लागतील, पण आरक्षण आपल्याला सगळ्यांना मिळवायचं आहे. आणि जर यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही तर परत 2019ला खुर्चीवरून चले जाऊ म्हणायचं काम सुद्धा आपल्या मराठा समाजाला करायचं आहे. आणि आपल्या सर्वांना आता मी या ठिकाणी समारोप बराच वेळ झालाय, या ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आपण करणार आहोत. मी आपल्या सर्वांची रजा घेतोय. मात्र जी काय आपली एकी आहे ही एकी आपण तालुक्यामध्ये अशीच ठेवूया. मराठा अहो, ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चा झाला महाराष्ट्रात कुठेही जा, आपापल्या 4 व्हीलरला मराठा क्रांती मोर्चाचे स्टिकर होते. एकमेकांना कुणी कुणाला ओळखत नव्हतं. मात्र गाडीवरचं स्टिकर पाहिलं की गाडीची काच खाली घेऊन एकमेकांना हात करत होते. हे मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्रात साध्य करून दाखवलं. आजही मराठ्यांवरती जर आपण काही चुकीचं केलं तर आपल्याला लोक आपल्यावरती कारवाई करतील, ही भीती अनेकांना मराठा क्रांती मोर्चाने निर्माण केली. ही ताकद आपली अशीच ठेवूया. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलाय म्हणून तुमचे आभार कुणीच मानणार नाही. कारण इथं कुणी घरच्या कार्यक्रमाला आलेलं, प्रत्येक कुणाच्या कार्यक्रमाला आलेलो नाही. प्रत्येक जण स्वतःच्या हक्काच्या लढ्यासाठी या ठिकाणी आलाय. त्यामुळे सगळ्यांना या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानणार नाही. शेवटी एकदा जोरदार आवाज आला पाहिजे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जोरात आवाज, आशेने आपल्याला आरक्षण भेटणार नाही. जोरात आवाज आला पाहिजे, बोला छत्रपती संभाजी महाराज की. आता जरा मुख्यमंत्र्यांपर्यंत आवाज गेला पाहिजे, कानठ्या बसल्या पाहिजेत मुख्यमंत्र्यांच्या, एवढ्या जोरात आवाज आला पाहिजे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आता जरा सासवडच्या बाहेर आवाज गेला, एक मराठा, मराठा. आता पुरंदर किल्ल्यापर्यंत तिकडे हडपसर पर्यंत आवाज गेला, अजून जोरात आवाज आला पाहिजे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आता जरा मुंबईच्या अलीकडे आवाज गेला, आता वर्षावरती आवाज गेला पाहिजे, एवढ्या जोरात आवाज आला पाहिजे, बोला एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुम्हाला.